कल्पना करा, एक असा माणूस जो एखाद्या नव्या गावात प्रवेश करतो, पण तो थेट मंदिरात दर्शन घ्यायला जात नाही किंवा कुणा प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरी मुक्कामालाही जात नाही. त्याऐवजी तो हातात एक खराटा घेतो आणि स्वतःच्या हाताने त्या गावची गटारे साफ करायला सुरुवात करतो. हो, आणि जोवर ते स्वच्छतेचं काम पूर्ण होत नाही ना, तोवर तो गावातल्या लोकांचं साधं स्वागतही स्वीकारत नाही. अगदी हेच. हे चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं की आपण विचार करायला लागतो, असा कोण माणूस असू शकतो? बरोबर. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशाच अफाट व्यक्तिमत्वाचा वेध घेणार आहोत. आपण ज्यांच्याबद्दल बोलतोय त्यांच्या हातात पूजेच्या फुलांऐवजी चक्क एक खराटा होता. आणि त्यांनी प्रबोधनासाठी असा एक मार्ग निवडला जो आजही भल्याभल्यानं थक्क करतो. नक्कीच. होय, आपण बोलतोय संत गाडगेबाबा यांच्याबद्दल. आपला उद्देश फक्त त्यांच्या आयुष्यातील तारखा सांगणे हा नाही. नाही, मुळीच नाही. त्यांना एक क्रांतिकारक समाजसुधारक आणि सार्वजनिक स्वच्छतेचे खरे प्रणेते म्हणून समजून घेणे हा आपला आजचा मुख्य उद्देश आहे. कारण आपण बऱ्याचदा त्यांना फक्त एक पारंपरिक संत मानण्याची चूक करतो. हो, पण ते त्याहून खूप पुढे होते. मग आपण त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यापासूनच सुरुवात करूया. स्रोतांमध्ये नोंदवल्यानुसार गाडगेबाबांचे मूळ नाव डेबूजी झिंगराजी जाणोरकर. आणि त्यांच्या कुटुंबाविषयीची माहिती पाहताना एक गोष्ट लक्षात येते की ते एका अत्यंत गरीब परीट कुटुंबात जन्माला आले होते. हो, म्हणजे धोबी समाजातील कुटुंब. त्यांच्या वडिलांचं नाव झिंगराजी आणि आईचं नाव सखुबाई होतं. आणि पुढे त्यांचा विवाह कुंताबाई यांच्याशी झाला. हो, आणि त्यांना अलोका, मुदगल, कलावती आणि गोविंदा अशी 4 मुलेही झाली. म्हणजे सुरुवातीचे हे चित्र पाहता हा माणूस एका सामान्य संसारी माणसासारखाच जगत होता. हो, एक सर्वसामान्य कौटुंबिक आयुष्य. पण मला इथे एक प्रश्न पडतो. ते परीट समाजात जन्माला आले या एका वस्तुस्थितीचा त्यांच्या पुढच्या आयुष्याशी काही थेट संबंध जोडता येईल का? हा खूपच सुंदर आणि महत्वाचा प्रश्न आहे. कारण त्यांचे परीट म्हणजेच धोबी असणे ही केवळ त्यांच्या जातीची किंवा व्यवसायाची ओळख राहिली नाही. म्हणजे ती एक प्रकारची त्यांची आयडेंटिटी बनली. त्याहीपेक्षा ती त्यांच्या संपूर्ण तत्वज्ञानाची ओळख बनली. धोब्याचे काम काय असते? बरं. तर कपड्यांना लागलेला मळ धुवून काढणे. बरोबर. गाडगेबाबांनी हेच काम पुढे संपूर्ण आयुष्यभर केले. फक्त त्यांनी कपड्यांऐवजी समाजाच्या मनाला, विचारांना आणि बुद्धीला लागलेला अज्ञानाचा मळ धुवून काढायला सुरुवात केली. क्या बात आहे. म्हणजे त्यांच्या हातातला खराटा हे त्याचंच प्रतीक होतं म्हणायचं. अगदी. भौतिक कचरा साफ करता करता ते लोकांच्या डोक्यातला वैचारिक कचरा साफ करत होते. हे रूपक खरोखरच खूप प्रभावी आहे. पण या सगळ्यात एक अत्यंत धक्कादायक वाटणारी घटना नोंदवलेली आहे. ती म्हणजे 1 फेब्रुवारी 1905 रोजी त्यांनी केलेला गृहत्याग. तो एक खूप मोठा टर्निंग पॉइंट होता. आता आजच्या काळात आपण याकडे कसे पाहणार? स्वतःची पत्नी आणि 4 लहान मुलं सोडून निघून जाणे, याला आजच्या परिभाषेत कदाचित आपण बेजबाबदारपणा म्हणू. बहुधा लोक तसंच म्हणतील. मग तरीही या एका घटनेला सामाजिक क्रांतीची सुरुवात का मानली जाते? त्यांनी असा टोकाचा निर्णय का घेतला असावा? यावर नक्कीच सविस्तर चर्चा व्हायला हवी. कारण वरवर पाहता तो गृहत्याग किंवा संन्यास वाटतो. पण पारंपरिक अर्थाने संन्यास म्हणजे काय? जंगलात जाणे किंवा स्वतःच्या मोक्षासाठी डोळे मिटून तपश्चर्या करणे. अगदी बरोबर. पण गाडगेबाबा जंगलात गेले नाहीत, ते लोकांमध्ये आले. हे खूप महत्वाचं आहे. समाजातील जी भीषण गरिबी, अज्ञान आणि अंधश्रद्धा होती ती पाहून ते अस्वस्थ झाले होते. त्यांच्या लक्षात आले होते की जोपर्यंत माणूस माझे कुटुंब आणि माझी मुलं या संकुचित वर्तुळात अडकलेला आहे, तोपर्यंत तो या मोठ्या समाजासाठी काहीही करू शकणार नाही. अगदी तेच. त्यांनी स्वतःचे घर सोडले, कारण त्यांना संपूर्ण समाजालाच आपलं कुटुंब मानायचे होते. तो पलायनवाद नव्हता, तर ती एका अत्यंत कठीण अशा लोकसेवेच्या व्रताची सुरुवात होती. म्हणजे त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक दुःखांना कधीही समाजकार्याच्या आड येऊ दिले नाही. कधीच नाही. हे समजून घेणे थोडे जड आहे, पण त्या काळाचा संदर्भ पाहता त्यांचे हे पाऊल किती मोठे होते याची जाणीव होते. आणि घर सोडल्यानंतर त्यांनी प्रबोधनासाठी जो मार्ग निवडला तो आणखी वेगळा आहे. कीर्तनाचा मार्ग. हो, त्यांनी कीर्तनाला आपले माध्यम बनवले. पण स्रोतांमधली माहिती वाचताना मला एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली. त्यांनी कधीही मंदिरात जाऊन कीर्तन केले नाही. होय, ते कायम मंदिराबाहेर राहिले. ते नेहमी मंदिराबाहेर उभे राहून हातात एक गाडगे आणि खराटा घेऊन कीर्तन करत. आणि त्यांची भाषा कोणतीही साहित्यिक किंवा संस्कृत प्रचूर नव्हती. ती अस्सल वऱ्हाडी बोलीभाषा होती. बरोबर. पण मंदिरात न जाण्यामागचे नेमके कारण काय असावे? इथे सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे त्यांनी निवडलेली जागा आणि त्यांचे प्रेक्षक.
त्या काळात मंदिरांमध्ये कोणाला प्रवेश होता आणि कोणाला नव्हता हे आपण जाणतोच. हो, अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाला मंदिराचे दरवाजे बंद होते. मग गाडगेबाबांना प्रबोधन कोणाचे करायचे होते? याच तळागाळातील शोषित, वंचित आणि अज्ञानी माणसाचे. जर ते माणसे मंदिरात येऊ शकत नसतील तर मंदिरात जाऊन कीर्तन करण्यात काय अर्थ? खरंय, म्हणून त्यांनी मंदिराबाहेरचा, रस्त्यावरचा मार्ग निवडला. त्यांनी परंपरेला थेट धक्का न लावता कीर्तन या पारंपरिक माध्यमाचा अतिशय हुशारीनं वापर केला. पण त्यांचे विषय पारंपरिक नव्हते. म्हणजे ते कीर्तनातून जातीभेद, अस्पृश्यता, प्राण्यांचे बळी देणे आणि व्यसनाधीनता यांवर कडाडून हल्ला करत असत. हो, माध्यम जुने पण विचार अत्यंत आधुनिक. आणि त्यांच्या कीर्तनात ते संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत कबीर यांचे दोहे आणि अभंग वापरत असत, असाही उल्लेख आहे. विशेषतः संत तुकाराम महाराजांना ते आपले गुरु मानत. पण तरीही त्यांचे एक अत्यंत प्रसिद्ध वाक्य आहे की मी कोणाचा गुरु नाही आणि माझा कोणी शिष्य नाही. आणि कीर्तनाचा शेवट ते गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा या गजराने करत असत. हो, हे मुद्दाम केलेलं होतं. हे सगळं वाचताना असं वाटतं की ते जाणीवपूर्वक स्वतःभोवती कोणतंही वलय किंवा देवत्व निर्माण होऊ देत नव्हते. अगदी बरोबर. भारतीय मानसिकतेमध्ये एखाद्याला देव बनवणे खूप सोपे आहे. एकदा का माणसाला देवघरात बसवलं की त्याचे विचार आचरणात आणण्याची जबाबदारी संपते. म्हणजे फक्त पूजा केली की काम झाले, अशी आपली प्रवृत्ती असते. गाडगेबाबांनी हे नेमके ओळखले होते. म्हणूनच ते लोकांच्या पाया पडत स्वतःला छिंद्या पांघरणारा भिकारी म्हणून घेत. त्यांना स्वतःचे स्मारक नको होते, तर लोकांना स्वतःच्या पायावर उभे करायचे होते. मी गुरु नाही हे सांगणे हा त्या प्रक्रियेचाच एक भाग होता, जेणेकरून लोक त्यांच्यावर अवलंबून न राहता स्वतःच्या बुद्धीचा वापर करतील. आता इथून पुढचा भाग खरोखरच खूप रंजक आहे. हो, कारण इथून त्यांच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवात होते. कारण गाडगेबाबा हे केवळ तत्वज्ञान सांगून थांबले नाहीत, ते प्रत्यक्ष कृती करणारे समाजसुधारक होते. आणि त्यांनी भक्तांकडून मिळालेल्या देणग्यांमधून ज्या संस्था उभारल्या त्याची यादी पाहिली की थक्क व्हायला होते. हो, त्या काळात ते सोपं नव्हतं. 1917 मध्ये त्यांनी पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा सुरू केली, ज्याला बोर्डिंग असंही म्हटलं गेलंय. त्यानंतर 1921 मध्ये अंध आणि अपंगांसाठी आश्रम उभारला. आणि हे सगळं लोकाश्रयातून. हो, 1925 मध्ये पंढरपूरलाच परीट धर्मशाळा आणि 1927 मध्ये मराठा धर्मशाळा सुरू केली. मला सांगा, पंढरपूरसारख्या ठिकाणी जिथे आधी शेकडो मठ आणि धर्मशाळा होत्या, तिथे या विशिष्ट धर्मशाळा उभारण्यामागचा काय उद्देश होता? या घटनेचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळातील पंढरपूरचे आणि वारकरी संप्रदायाचे चित्र डोळ्यांसमोर आणावे लागेल. पंढरपूर हे भक्तीचे केंद्र होते हे खरे, पण ती भक्ती तत्कालीन सामाजिक विषमतेच्या पलीकडे गेलेली नव्हती. म्हणजे तिथे भेदभाव होताच. होय, चोखामेळा समाजाला, ज्यांना अस्पृश्य मानले जायचे, त्यांना मंदिरात तर सोडाच, पण गावातही राहण्यासाठी किंवा आश्रयासाठी सन्मानाची जागा नव्हती. चंद्रभागेच्या वाळवंटात ऊन पावसात त्यांना राहावं लागे. बापरे, हे खूपच विदारक आहे. गाडगेबाबांनी हे पाहिले. त्यांनी केवळ देवाला नवस करण्यापेक्षा किंवा मंदिरे बांधण्यापेक्षा त्या वंचित माणसाला छप्पर देण्याचं ठरवलं. म्हणूनच सर्वात पहिली धर्मशाळा ही चोखामेळा धर्मशाळा होती. अगदी. हे त्यांचं व्यावहारिक शहाणपण होते. ते प्रॅक्टिकल विजन ठेवून काम करत होते. हे खरंच अचंबित करणार आहे. आणि हे व्यावहारिक शहाणपण केवळ पंढरपूरपुरते मर्यादित नव्हते. मुंबईसारख्या शहरात त्यांनी जे काम केले ते आणखीनच दूरदृष्टीचे आहे. हो, मुंबईतल्या रुग्णालयांच्या बाबतीत. तत्कालीन मुख्यमंत्री बी.जी. खेर यांच्या मदतीने त्यांनी मुंबईतील जे हॉस्पिटल, KEM आणि सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या आवारात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी धर्मशाळा उभारल्या. ही कल्पनाच मुळात किती महान आहे, विचार करा. खरंच, विचार करा, खेड्यातून आलेला एखादा गरीब शेतकरी उपचारांसाठी जेव्हा KEM सारख्या मोठ्या रुग्णालयात येतो, तेव्हा त्याला मुंबईत राहायचे कुठे हा मोठा प्रश्न असतो. हा प्रश्न एका संताने ओळखावा आणि त्यावर उपाय काढावा, हे भन्नाट आहे. म्हणजे आज आपण ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंग म्हणतो, ते काम ते करत होते. हो, एक गाडगे घेऊन फिरणारा फकीर करत होता, तेही लोकांच्या पैशातून. आणि याच त्यांच्या अफाट दूरदृष्टीमुळे आणि कृतिशीलतेमुळे त्या काळातील आणखी एका सर्वोच्च विद्वानासोबत त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलत आहात ना? हो, अगदी त्यांच्याबद्दलच. या स्रोतांमध्ये या दोन दिग्गजांच्या संबंधांवर विशेष भर दिलेला आहे. एका बाजूला परदेशातून उच्च शिक्षण घेतलेले, कायम सूट, बूट आणि टाईमध्ये वावरणारे, पुस्तकांच्या गराड्यात राहणारे डॉक्टर आंबेडकर. आणि दुसऱ्या बाजूला अंगावर चिंध्या, हातात खराटा आणि कोणतेही औपचारिक शिक्षण न घेतलेले गाडगेबाबा. हे चित्रच मुळात खूप विरोधाभासी वाटते.
पण डॉक्टर आंबेडकरांनी गाडगेबाबांचा गौरव करताना म्हटले होते की महात्मा ज्योतिराव फुले यांच्यानंतरचे लोकांचे सर्वात मोठे सेवक म्हणजे गाडगेबाबा होत. हा खूप मोठा सन्मान होता. आणि 14 जुलै 1951 रोजी गाडगेबाबा आजारी असताना डॉक्टर आंबेडकर स्वतः त्यांना भेटण्यासाठी दादरला रुग्णालयात गेले होते. या दोघांमध्ये एवढा घट्ट दुवा कोणता होता? तो दुवा होता शोषित माणसाच्या उद्धाराची तळमळ आणि शिक्षणावरील अढळ विश्वास. बाह्यरूप कितीही वेगळे असले तरी त्यांच्या विचारांची दिशा एकच होती. म्हणजे जातीव्यवस्थेचे निर्मूलन आणि अस्पृश्यतेला विरोध यावर दोघांचेही एकमत होते. नक्कीच. गाडगेबाबांना डॉक्टर आंबेडकरांच्या विद्वत्तेचे आणि संघर्षाचे मोल पूर्णपणे माहीत होते. आणि डॉक्टर आंबेडकरांनाही हे माहीत होते की जो ग्रामीण आणि अडाणी समाज आपली राजकीय आणि कायदेशीर भाषा कदाचित लगेच समजू शकणार नाही, त्या समाजाला त्यांच्याच भाषेत, त्यांच्याच कीर्तनाच्या माध्यमातून जागृत करण्याचे काम गाडगेबाबा करत आहेत. हो, त्यामुळे दोघांमध्ये एक अत्यंत सखोल असा परस्पर आदर होता. या आदराचे एक मूर्तिमंत आणि कृतिशील उदाहरण या नोट्समध्ये आहे. गाडगेबाबांनी पंढरपूरची चोखामेळा धर्मशाळा आणि तिच्या बँक खात्यातील 15,000 रुपयांची देणगी डॉक्टर आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला दिली. हा एक ऐतिहासिक निर्णय होता. आता आजच्या काळात 15,000 रुपये म्हणजे फार मोठी रक्कम वाटत नाही, पण त्या काळाचा विचार करता ही रक्कम नक्कीच अवाढव्य असणार. आजच्या हिशोबात ही रक्कम लाखो किंबहुना कोटींच्या घरात जाणारी आहे. एका संताने स्वतः जमा केलेली एवढी मोठी रक्कम एखाद्या मठाला किंवा मंदिराला न देता एका शैक्षणिक संस्थेला दान देणे हा केवढा मोठा संदेश आहे. पण इथे रकमेपेक्षा तो विचार अधिक महत्वाचा आहे. गाडगेबाबा स्वतः अशिक्षित होते, पण त्यांना शिक्षणाची ताकद अचूक समजली होती. ते आपल्या कीर्तनातून लोकांना नेहमी सांगत की शिक्षणाची मक्तेदारी कोणत्याही एका जातीकडे नाही, डॉक्टर आंबेडकरांसारखे शिका. डॉक्टर आंबेडकरांचे शिक्षण हा त्यांच्यासाठी केवळ एक वैयक्तिक यशाचा भाग नव्हता, तर ती संपूर्ण बहुजन समाजासाठी एक प्रेरणा होती. गाडगेबाबांनी ती देणगी देऊन केवळ आर्थिक मदत केली नाही, तर शिक्षणाच्या चळवळीला आपला नैतिक आणि सामाजिक पाठिंबा दिला. होय, आणि या सर्व गोष्टींचा अर्क आपल्याला त्यांच्या एका विशेष संदेशात पाहायला मिळतो. तो दशसूत्री संदेश ना? हो. त्यांनी समाजासाठी 10 साधे पण अत्यंत महत्वाचे नियम सांगितले होते. मी ते पटकन सांगते. भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या नागड्यांना वस्त्र, गरीब मुलांना शिक्षण, बेघरांना आश्रा, अंध अपंगांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, मुक्या प्राण्यांना संरक्षण, गरीब मुलामुलींचे लग्न लावून देणे आणि दुःखी लोकांना धीर देणे. यात कुठेही कर्मकांड, यज्ञ किंवा नवस यांचा उल्लेख नाही. केवळ शुद्ध मानवता आहे. म्हणूनच कदाचित आचार्य अत्रे यांनी म्हटले असावे की गाडगेबाबा हे समाजवादाचे चालते बोलते व्यासपीठ होते. आणि प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांचे चरित्रही लिहिले, हेही तितकेच महत्वाचं आहे. हो. जर आपण याला अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर या दशसूत्रीतून गाडगेबाबांनी तत्कालीन धर्मव्यवस्थेवर एक प्रकारचा बहिष्कारच टाकला होता. म्हणजे ते जे म्हणायचे की दगडधोंड्यांची पूजा करू नका, मुलाबाळांना शिकवा आणि आईबाप हेच खरे देव आहेत. हे विचार ऐकायला साधे वाटतात, पण ते आचरणात आणणे ही एक क्रांती आहे. जो समाज शतकानुशतके दैववादावर आणि कर्मकांडावर अवलंबून होता, त्याला तुझा देव तुझ्या आई वडिलांमध्ये आणि तुझ्या कर्मात आहे हे समजावून सांगणे सोपे नव्हते. अजिबात नाही. त्यांनी धर्म नाकारला नाही, पण धर्माची व्याख्या बदलून ती मानवकेंद्री केली. पण या महान प्रवासाचा शेवटचा टप्पा वाचताना मात्र मन सुन्न होते. हो, तो काळ खूप कठीण होता. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. या घटनेचा गाडगेबाबांना इतका तीव्र धक्का बसला की त्यानंतर अवघ्या 14 दिवसांनी म्हणजेच 20 डिसेंबर 1956 रोजी त्यांचेही निधन झाले. हे खूपच धक्कादायक आणि भावनिक होतं. ते अमरावतीकडे जात असताना वलगावजवळ पेढी नदीकाठी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याआधी 8 नोव्हेंबर 1956ला त्यांनी बांद्रा येथे आपले शेवटचे कीर्तन केले होते. आणि त्यांच्या निधनानंतर अमरावती येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. एका संताने दुसऱ्या संतावर केलेले हे अंत्यसंस्कार, यामागेही एक मोठी वैचारिक मैत्री दिसून येते. होय, आणि त्यांच्या जाण्यानंतर शासनानेही त्यांच्या कार्याची मोठी दखल घेतली, हे इथे नोंदवायला हवं. हो, नोट्समध्ये तसं दिलंय. महाराष्ट्र शासनाने 2000 ते 2001 मध्ये गावांच्या स्वच्छतेसाठी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले. आणि अमरावती विद्यापीठाचाही उल्लेख आहे. बरोबर. 1 मे 1983 रोजी स्थापन झालेल्या अमरावती विद्यापीठाचा गौरव वाढवण्यासाठी 2005 मध्ये त्याला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे नाव देण्यात आले. याशिवाय 1998 मध्ये त्यांच्या सन्मानार्थ
भारत सरकारने एक टपाल तिकीटही जारी केले. या सर्व गोष्टी त्यांच्या कार्याचा विस्तार आणि प्रभाव किती मोठा होता याची साक्ष देतात. तर मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? तोच तर मुख्य मुद्दा आहे. आज आपण अशा जगात जगतोय जिथे माहिती आपल्या बोटांच्या टोकावर आहे. आपण रात्रंदिवस सोशल मीडिया, बातम्या आणि नानाविध गोष्टींच्या ओझ्याखाली जगतो. पण या सगळ्या माहितीचे ज्ञानात आणि ज्ञानाचे कृतीत रूपांतर कसे करायचे हे आपल्याला गाडगेबाबांच्या आयुष्याकडून शिकता येते. अगदी खऱ्या अर्थाने शिकता येते. हातातला खराटा आणि डोक्यातले स्पष्ट विचार या दोनच गोष्टींच्या मदतीने एका माणसाने समाजाचे किती मोठे प्रबोधन केले हे खरोखरच अवाक करणारे आहे. नक्कीच. आणि या चर्चेच्या शेवटी याच माहितीच्या स्रोतांवरून मला एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा इथे मांडायचा आहे, जो तिथे थेट लिहिलेला नाही पण जाणवतो. कोणता मुद्दा? आपण पाहिले की हे महाराज अत्यंत ठामपणे सांगत होते की मी कोणाचा गुरु नाही आणि माझा कोणी शिष्य नाही. हो, ते आपण मगाशी बोललो. हो. तरीही समाजातील लाखो लोकांनी त्यांच्यावर एवढा अफाट विश्वास ठेवला की त्यांनी गोळा केलेल्या देणग्यांमधून प्रचंड मोठी संस्थात्मक कामे उभी राहिली, धर्मशाळा बांधल्या गेल्या. होय. कोणत्याही प्रकारच्या गुरु-शिष्य परंपरेतील अधिकाराचा, वलयाचा किंवा भीतीचा वापर न करता केवळ निस्वार्थ सेवेतून समाजाचा एवढा मोठा आर्थिक आणि भावनिक पाठिंबा कसा मिळवता येतो? हा खरोखरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. याचाच अर्थ असा होतो का की खरा अधिकार किंवा खरे नेतृत्व हे कोणत्याही पदात किंवा स्वतःचं श्रेष्ठत्व मिळवण्यात नसून स्वतःला पूर्णपणे शून्यात विलीन करून समाजाच्या खऱ्या गरजा ओळखण्यात आणि त्यासाठी निस्वार्थपणे राबण्यात दडलेले असते? हा एक असा प्रश्न आहे ज्याचा शोध आजच्या काळात आपण प्रत्येकाने घ्यायला हवा.